नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं करंट अफेअर्स बाय निखिल या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन एका अपडेटमध्ये. तर मित्रांनो, ही अपडेट आहे आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत येणाऱ्या अपर आयुक्त आदिवासी विकास अमरावती. तर मित्रांनो, यामध्ये आपल्याला अपडेटमध्ये या आदिवासी विकास अमरावती यांच्या अंतर्गत येणाऱ्या रिक्त जागांची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आणि या संदर्भाचा माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत माहिती उपलब्ध करण्यात आलेली आहे आणि याचीच माहिती आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर पहा, या ठिकाणी मित्रांनो महाराष्ट्र शासन पाहू शकता अपर आयुक्त आदिवासी विकास अमरावती आहे. त्यानंतर मित्रांनो दिनांक 21/8/2026 लेटेस्ट अपडेट आहे, याचा हा विषय आहे. आणि पाहू शकता माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत माहिती उपलब्ध करणेबाबत आणि संदर्भ पहा मित्रांनो. संदर्भ आपला दिनांक 17/7/2026 रोजी माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत केलेला ऑनलाईन अर्ज क्रमांक या ठिकाणी पाहू शकता TRIDD आणि याच्यानंतर R आहे, त्यानंतर 2026 असं 60,524 असा हा क्रमांक आहे, अर्ज क्रमांक. तर आपण सविस्तर माहिती पाहूयात. या ठिकाणी अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आहे मित्रांनो रिक्त जागांविषयी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर काय म्हटलेलं आहे या ठिकाणी पहा, उपरोक्त विषयास अनुसरून कळविण्यात येते की माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत आपणास दिनांक 17/7/2026 म्हणजे मागच्या महिन्यामध्ये 17/7/2026 रोजी सदर ऑनलाईन अर्ज पाहू शकता जनमाहिती अधिकारी तथा सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रशासन आदिवासी विकास आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नाशिक यांचे पत्र क्रमांक प्रशासन 2026 प्रकरण क्रमांक 75 का असं काहीतरी दिलेलं आहे. त्यानंतर 2 आणि कंसात 2 आणि या ठिकाणी समोर माहिती दिलेली आहे 6534 आणि या ठिकाणी दिनांक मित्रांनो 28/7/2026 अन्वये या कार्यालयाकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. मित्रांनो, ही जी माहिती आहे 17/7/2026 रोजी ऑनलाईन अर्ज करून जनमाहिती अधिकारी तथा सहाय्यक प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नाशिक यांचे पत्र क्रमांक प्रशासन असं काहीतरी दिलेलं आहे आणि समोर जी माहिती आहे ती 28/7/2026 अन्वये कार्यालयाकडे हस्तांतरित करण्यात आली आहे असं आहे. आणि त्यानंतर अशी माहिती समोर दिलेली आहे पहा, सदर पत्रासह आपला अर्ज दिनांक 4/8/2026 रोजी या ठिकाणी कार्यालयास प्राप्त झाला आहे. म्हणजे कितीला 4/8/2026 मित्रांनो. आणि या ठिकाणी ही जी माहिती आहे ती कधी आलेली आहे तर या ठिकाणी आपल्याला आज मिळत आहे. किती तारीख आहे 21/8/2026. आता पहा, जे माहिती दिली आहे दुसऱ्या मुद्द्यामध्ये, आपल्या संदर्भीय अर्जामध्ये मागणी केलेल्या माहितीनुसार या कार्यालयातील उपलब्ध अभिलेखानुसार खालीलप्रमाणे पदनिहाय माहिती विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येत आहे. तर आता आहे रिक्त जागांची माहिती, जी की या आदिवासी विकास विभागाअंतर्गत जे जागा आहेत तर त्यातील माहिती पाहूयात. तर मित्रांनो, आता रिक्त जागांची माहिती आपल्याला या खालच्या तक्त्यामध्ये पाहायची आहे. त्यामध्ये आदिवासी विकास विभाग अंतर्गत येणारा आदिवासी विकास अमरावती यांच्या अंतर्गत रिक्त पदे आपल्याला पाहायची आहे. चला तर पाहूयात. तर पहा, या ठिकाणी आपल्याला अनुक्रमांक देण्यात आलेला आहे, पदनाम देण्यात आलेलं आहे, सरळ सेवा, पदोन्नती आणि एकूण असं तक्ता आहे. तर या ठिकाणी जे खाली दिलेलं आहे पाहू शकता, मंजूर पदे कार्यरत पदे आहेत आणि त्यामध्ये रिक्त पदे असा तक्ता आहे. सरळ सेवामध्ये आणि पदोन्नतीमध्ये पण मंजूर पदे कार्यरत पदे आणि रिक्त पदे दिलेले आहे आणि एकूण मंजूर पदे कार्यरत पदे आणि रिक्त पदे असा तक्ता आहे. तर पहा, वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक हे जे पद आहे या पदाचे पाहू शकता किती मंजूर पदे 4 आहेत आणि कार्यरत पदे पण 4 आहेत. पण या ठिकाणी रिक्त पदे सरळ सेवेच्या तक्त्यात पहा 0 आहेत. आणि पदोन्नतीसाठी मंजूर पदे 4 आहेत, कार्यरत पदे या ठिकाणी 4 आहेत, पण रिक्त पदे रिक्त पदे 0 आहेत. त्यानंतर या ठिकाणी पाहू शकता एकूणमध्ये मंजूर पदे किती आहेत 8 आहेत, कार्यरत पदे पण 8 आहेत. त्यानंतर मित्रांनो जे रिक्त पदांची संख्या आहे ती 0 आहे. पण या ठिकाणी अनुक्रमांक दुसरा पहा, आदिवासी विकास निरीक्षक. तर या ठिकाणी मंजूर पदे सरळ सेवा या तक्त्यामध्ये पहा मंजूर पदे 18 आहेत, कार्यरत पदे किती आहेत 4. त्यानंतर रिक्त पदांची संख्या पाहू शकता या ठिकाणी 14 इतकी रिक्त पदांची संख्या आहे आदिवासी विकास निरीक्षक या पदाची. आणि पदोन्नती मित्रांनो, पदोन्नतीच्या तक्त्यामध्ये पहा 19 अशा जागा आहेत या ठिकाणी मंजूर. आणि त्यानंतर कार्यरत जागा पण 19 आहेत आणि 0 जागा काय आहेत रिक्त आहेत या ठिकाणी पदोन्नतीच्या तक्त्यात. आणि मित्रांनो या ठिकाणी मंजूर पदे किती आहेत टोटल जे मंजूर पदे आहेत एकूण 37. त्यानंतर या ठिकाणी कार्यरत पदे किती आहेत 23 आहेत, पण रिक्त पदे किती आहेत मित्रांनो 14. पहिल्या तक्त्यामध्ये सरळ सेवेच्या पाहिजे 14 रिक्त पदे आहेत या ठिकाणी लक्षात ठेवा, याला आपण टिक केलेला आहे. त्यानंतर तिसरा जो अनुक्रमांक आहे त्या ठिकाणी लिपिक टंक लेखक त्यानंतर कनिष्ठ लिपिक असं या ठिकाणी टायटल देण्यात आलेलं आहे. पाहू शकता लिपिक टंक लेखक आणि कनिष्ठ लिपिक. त्यानंतर किती मंजूर पदे सरळ सेवेच्या तक्त्यामध्ये 194 आहेत आणि कार्यरत पदे किती आहेत 135. म्हणजे रिक्त जागा किती आहेत या ठिकाणी 59. आणि मित्रांनो मंजूर पदे कशामध्ये पदोन्नतीमध्ये पहा 132 इतके मंजूर पदे आहेत, तर 126 इतक्या जागा कार्यरत आहेत म्हणजे पदे कार्यरत आहेत. तर रिक्त जागा पदोन्नतीमध्ये किती आहेत
6 आहेत, म्हणजे यातील 59 आणि हे 6 म्हणजे टोटल 65 जागा लिपिक, टंकलेखक आणि कनिष्ठ लिपिक यासाठी रिक्त आहेत. आणि मित्रांनो टोटल जर पाहायचे असेल तर या ठिकाणी मंजूर पदांची 326. आणि मित्रांनो या ठिकाणी कार्यरत पदे, सरळ सेवा आणि पदोन्नती या ठिकाणी कार्यरत पदे आहेत. त्याची टोटल 135 126 तर या ठिकाणी किती देण्यात आलेली आहे पाहू शकता, 261 इतक्या जागा कार्यरत आहेत. आणि त्यानंतर मित्रांनो टोटल किती आहेत या ठिकाणी 65 जागा रिक्त आहेत. 59 आणि ह्या 6 रिक्त पदांची पदोन्नती आणि सरळ सेवाच्या तक्त्यामध्ये 65 जागा रिक्त आहेत लिपिक, टंकलेखक आणि कनिष्ठ लिपिकसाठी. तर आता चौथा मुद्दा पहा. या ठिकाणी चौथा मुद्दा लिपिक, टंकलेखक वाहन चालक मधून संवर्ग बदलीने असं या ठिकाणी दिलेलं आहे. लिपिक, टंकलेखक वाहन चालक मधून संवर्ग बदलणे असं दिलेलं आहे. तर या ठिकाणी सरळ सेवेच्या तक्त्यामध्ये 3 जागा मंजूर पदे किती येतात 3 आणि या ठिकाणी कार्यरत पदे 2 आहेत. तर 1 जागा काय या ठिकाणी सरळ सेवामध्ये रिक्त आहे. त्यानंतर मंजूर पदे कशामध्ये पदोन्नतीमध्ये पहा 0 आहे मंजूर पदे, कार्यरत पदे 0, त्यानंतर रिक्त पदे पण 0 आहेत. पण या ठिकाणी आता जो तक्ता आहे समोर काय रिक्त एकूण दिलेलं आहे. मंजूर पदे 3 आहेत जसं की सरळ सेवामध्ये होतं सेम, तसंच 2 पदे काय कार्यरत आहेत आणि 1 जागा काय या ठिकाणी रिक्त आहे. तर रिक्त पदांची संख्या आपल्याला या ठिकाणी पाहायची आहे. टोटल या ठिकाणी दिलेले आहे सरळ सेवामध्ये 219 जी काही समरी दिलेली आहे वरून मंजूर पदाची. त्यानंतर या ठिकाणी कार्यरत पदे आहेत किती आहेत 145 आणि रिक्त पदे किती आहेत मित्रांनो सरळ सेवामध्ये पहा 74 रिक्त पदे आहेत. त्यानंतर या ठिकाणी मंजूर पदे कशामध्ये पदोन्नतीमध्ये 155, कार्यरत पदे 149 आणि 6 पदे काय रिक्त आहेत. या ठिकाणी 74 आणि 6 म्हणजे टोटल 80 पदे काय या ठिकाणी रिक्त आहेत लक्षात घ्या. आणि या ठिकाणी मंजूर पदे टोटलमध्ये पहा या ठिकाणी टोटल 374 मंजूर पदे आहेत काय या ठिकाणी आणि 294 कार्यरत पदे आणि 80 पदे रिक्त आहेत. तर मित्रांनो ही होती माहिती. त्या ठिकाणी 80 जागा रिक्त आहेत. आदिवासी विकास निरीक्षक 14, त्यानंतर लिपिक, टंकलेखक, कनिष्ठ लिपिक यांच्या 65 जागा अशा आणि लिपिक, टंकलेखक वाहन चालक मधून संवर्ग बदलीने असे दिलेलं आहे टायटल, त्याची 1 जागा म्हणजे असे टोटल किती 80 जागा रिक्त आहेत. मित्रांनो माहिती आपल्याला समजली असेल. तर मित्रांनो आपल्याला अशाच महत्त्वपूर्ण अपडेट मिळत जातील त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आपण असेच महत्त्वपूर्ण जे GR आहेत त्याचबरोबर जे अपडेट आहे गव्हर्नमेंट जॉब संबंधित जे अपडेट आहे ते अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन येत असतो. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा कारण की त्यांना पण याबद्दलची इन्फॉर्मेशन मिळायलाच हवी. आणि ही जी माहिती आहे ती मित्रांना शेअर केल्याबरोबरच आपल्या व्हिडिओला लाईक करत चला.